तूर पिकामध्ये शेंडा खुडणी ही केली पाहिजे का, असं बराच शेतकऱ्यांचा आता प्रश्न येत आहे। तर याच विषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न होत असतो, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, चला तर न वेळ घालवता आपण बघूया की आता तूर पिकामध्ये शेंडा खुडणी केली पाहिजे का। तर मित्रांनो, तूर पिकामध्ये शेंडा खुडणी केली पाहिजे का, तर त्या अगोदर जाणून घ्या। मित्रांनो, आपल्या तूर पिकाला आता किती कालावधी झालेला आहे, तर कालावधी जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचा म्हणजे सर्व शेतकऱ्यांचा 90 दिवस, 95 दिवस, 100 दिवस किंवा 100 दिवसाच्या पुढं कालावधी आता तूर पिकामध्ये झालेला आहे। मग मित्रांनो, या कालावधीमध्ये आपल्याला तूर पिकाचा जो शेंडा कट करणे आहे तर तो या कालावधीमध्ये जमत नाही। मग मित्रांनो, या कालावधीमध्ये आपल्याला दुसरा प्रयोग त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे। मित्रांनो, तूर पिकामध्ये या आपल्याला 12-61-0 जे विद्राव्य खत आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे, जेणेकरून आपल्या तूर पिकामध्ये फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त होण्यासाठी, त्यामध्ये कळीची संख्या जास्तीत जास्त होण्यासाठी, त्यामध्ये तूर पिकाचा जो हिरवेगारपणा आहे तर तो चांगला टिकून राहण्यासाठी, त्यासाठी आपल्याला मित्रांनो 12-61-0 विद्राव्य खत हे आपल्याला 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला जे टॉनिक आहे त्या टॉनिकमध्ये ॲमिनो ॲसिड जे टॉनिक आहे तर ते टॉनिक आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे। आपण टाटा बहा टॉनिक घेऊ शकता किंवा इसाबियन टॉनिक घेऊ शकता। मग मित्रांनो, या दोन टॉनिकपैकी आपण कोणतं एक टॉनिक घेऊन त्यामध्ये फवारणी करू शकता, त्यामध्ये 40 ml प्रति 15 लिटर पंपासाठी। मित्रांनो, या टॉनिकमुळे आपल्याला फुटव्यांची संख्या, हिरवेगारपणा, प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली पद्धतीने होण्यासाठी आपल्याला हे टॉनिक त्या ठिकाणी मदत करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हे टॉनिक आपल्याला त्या ठिकाणी 40 ml प्रति 15 लिटर पंपासाठी फवारणी करायची आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला 100% फुटव्यांची संख्या बघायला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आता शेंडे खुडणी टाळा आणि आपल्याला त्या ठिकाणी असा प्रयोग आपण त्या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।